म्हणजे मी आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात इथं निधी आला आहे. आता ते सांगताय का 4 वर्षापासून प्रशासक होतं. ठीक आहे, 4 वर्षापासून प्रशासक होतं नगरपालिकेवरती, पण आमदार तर मी आत्ता झालो. 3 वर्ष तर तुम्ही आमदार होते इथले. मग त्यावेळेस प्रशासक जरी होतं तरी अंकुश तुमचा होता. 30 वर्ष जर तुमच्याकडे एखादी सत्ता आहे तिथला, तर तुमचा प्रभाव तो असा 1 दिवसात कमी होत नाही किंवा 2 दिवसात कमी होत नाही. मी आमदार व्हायच्या आधीपर्यंत नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या बंगल्यावर जाऊन बैठका घेत होते. त्यामुळं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी माझ्यावरती खोटे नाटे आरोप करून तुम्हाला वाटत असेल का जनता तुम्हाला स्वीकारेल, तर निश्चित स्वीकारणार नाही. आत्ताच सकाळी अमृतवाहिनी बँकेचे कर्मचारी 5,000 रुपये फुलीप्रमाणे पैसे वाटताना सिंहाच्या म्हणजे समोरचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे त्यांची 5,000 रुपये फुली वाटताना आज सकाळी कार्यकर्त्यांनी धरले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मग तुम्हाला जर एवढा विश्वास, एवढं तुम्ही सांगताय, तर पैसे वाटायची काय गरज पडते तुम्हाला? खुल्ली निवडणूक चालली जनतेमध्ये, तुम्ही जा आम्ही जातोय, निवडून येऊन दाखवा. पैसे वाटून का तुम्ही मतदारांना? यापूर्वी थोरातांनी सुद्धा पराभव झाला, पराभवानंतर वेगवेगळे स्टेटमेंट देऊन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न चालला आहे. स्वतःची वैचारिक दिवाळखोरी जाहीर करण्याचा कार्यक्रम त्यांचा सुरू आहे.